खरं म्हटलं तर माझं स्पष्ट मत आहे, मी पवार साहेबांचा आणि भुजबळ साहेबांच्यावर प्रेम करणारा कार्यकर्ता आहे. परंतु काल ज्याप्रमाणे पवार साहेबांच्याबद्दल बारामतीला स्टेटमेंट दिलं, त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये किंबहुना आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना वाईट वाटलेलं आहे. कारण राजकारण प्रत्येकजण खेळतो आहे. आता मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण असेल, इतर समाजाचं, धनगर समाजाचं आरक्षण वगैरे आहे. या आरक्षणाच्या संदर्भामधला प्रत्येकजण आता आपण कशा पद्धतीने आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न करतात. तोच अंग मला वाटतं भुजबळ साहेबांचा आज असू शकतो. एखाद्या वेळा काल बोललेल्या गोष्टीच्या बाबतीमध्ये त्यांना गिल्टी महसूस झाले असेल, पश्चाताप झाला असेल, म्हणून साहेबांकडे चर्चा करायला गेले असेल, हा एक अंग असू शकतो. दुसरं असं आहे की मी आता सर्व बाजूला ठेवून ओबीसी, मराठा वगैरे हा सगळ्या वादामध्ये पुढाकार घेतो आहे. आता हे खरं म्हटलं तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री वगैरे यांनी करायला पाहिजे नव्हतं. आमचं म्हणणं जे होतं, जे पवारसाहेब म्हणत आहे की तुम्ही मराठा आरक्षणाच्या संदर्भातून चर्चा करताना पहिली बैठक झाली त्यावेळेला सर्व पक्ष विरोधात होते. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की सरकारच्या बरोबर आम्ही आहोत. एक चर्चा झाल्यानंतर परत त्यांची कधी चर्चाच त्यांनी बोलवली नाही. ओबीसीची चर्चा करताना कधी चर्चेला बोलवलं नाही. तुम्ही काय चर्चा केली, जेव्हा विरोधकांना विश्वासात घ्याल तेव्हा पुढची चर्चा होईल. तुम्ही डायरेक्ट बैठकीला या म्हणून सांगणं हे चुकीचं होतं. आज माझं म्हणणं असं आहे की प्रत्येकजण सत्तारूढ पक्षामधले प्रत्येकजण मराठा समाजा, ओबीसी समाजाचा आणि सर्वांचा सहभाग घेण्यासाठी मी सत्तारूढ पक्ष बोलतो आहे. प्रत्येक नेते प्रयत्न करत आहेत आणि ह्या प्रयत्नातून हे प्रकरण चिघळत चाललेलं आहे. त्यामध्ये विरोधी पक्षाचा किंवा पवारसाहेबांचा काही तिचा संबंध येत नाही. उलट आज महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला अशा प्रकारचा अडचणीचा प्रसंग येतो त्यावेळेला पवारसाहेबच या ठिकाणी मार्ग काढू शकतात. हा आता साक्षात्कार या असलेल्या सत्तारूढ पक्षाच्या लोकांना झालेला असल्यामुळे पवारसाहेबांना ते सांगायला गेले असतील आणि मला वाटतं की ती चर्चा तेवढ्यापुरती झाली असेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.